नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। कळसुबाई शिखरावर भाविकांची अलोट गर्दी। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर आज भाविकांनी नवरात्रोत्सवानिमित्त 5व्या माळेला अलोट गर्दी केल्यानं कळसुबाई शिखरावर तरुणाईची रीघ लागली होती। आदिवासींचं कुलदैवत असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर विराजमान झालेल्या कळसुबाई मातेचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी नवरात्री उत्सवात परिसरातील भक्तिभाविकांसह इगतपुरी ठाणे जिल्ह्यातील भक्तभाविक मोठ्या संख्येने येत असतात। त्यामुळे कळसुबाई शिखर गर्दीनं फुलून गेलं होतं। नवरात्र उत्सवात 5व्या, 7व्या आणि 9व्या माळेला मोठ्या प्रमाणात गर्दी असते। दर्शनासाठी 15 ते 20 हजार भाविकांनी हजेरी लावली असून भाविकांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती। कळसुबाई शिखरावर सोनकी सूर्यफुलाच्या पिवळ्या फुलांसोबत हिरवीगार वनराईने बहरलेली असते व दुपारच्या उन्हाचा त्रास नको म्हणून भक्त भाविक पहाटे लवकरच गड चढण्यास सुरुवात करतात। सुमारे 1646 मीटर उंच असणाऱ्या शिखरावर पोहोचण्यासाठी दरमजल करत 3 ते 3.5 तास लागतात। अरुंद पायवाट, अवघड ठिकाणी वन विभागाने बसवलेल्या लोखंडी शिड्या, रस्त्यावर काही ठिकाणी छोटे छोटे स्थानिक व्यवसायांनी उभारलेले स्टॉल्स अशा उत्साही वातावरणात कळसुबाई मातेचा जयघोष करत शिखरावर पोहोचल्यावर थकवा निघून जातो व महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सर केल्याचं समाधानही होतं। या काळात प्रचंड गर्दी होत असल्यानं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजूर पोलीस स्टेशन अंतर्गत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। यावर्षी देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल दिलीप डगळेसह होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त बजावला होता। मी डॉक्टर बाबासाहेब तुकाराम गोडगे, राजूर तालुका अकोले इथे गेले 26 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय। प्रॅक्टिस जेव्हा सुरू केली तेव्हा एकदा कळसुबाई दर्शन घेण्यासाठी 1999 साली आलो होतो। त्यानंतर बरेच दिवस इच्छा होती मनामध्ये कळसुबाईचं दर्शन पूर्ण घ्यायचं, परंतु प्रॅक्टिसच्या व्यापामुळे हे कधी शक्य झालं नाही। परंतु ह्यावर्षी पहिल्या माळेपासून मी या कळसुबाईचं दर्शन घेण्यासाठी येतो आणि आता ही 4थी माळ आहे। अत्यंत उत्साहीपणे आता येण्यास सुरुवात होते। याच्यामध्ये एक भावना अशी असते की निसर्ग सौंदर्याचा एक आनंद घेता येतो आणि आपल्या शरीराची कार्यक्षमता आपल्याला सिद्ध करता येते आणि इथं आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा या कळसुबाई मातेच्या दर्शनामुळे आपल्याला मिळते। म्हणून प्रत्येक माळ जेव्हा यशस्वी होते तेव्हा पुढच्या माळीसाठी यावी अशी इच्छा होते। कळसुबाईच्या दर्शनाने दिवसभर कामाचा थकवा निघून जातो आणि एक मनाला अशी चांगली प्रेरणा मिळते। आता हे शिखर रोज आम्ही सकाळी पहाटे 4 वाजता सुरुवात करतो। साधारणतः 5:45 आम्ही कळसुबाईच्या दर्शन घेतो। माझ्याबरोबर माझे मित्र उद्धव हांगेकर हे सुद्धा गेले 4 दिवस सलग माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याच प्रेरणेमुळे खरं तर मला हे शक्य झालं आहे। मी सर्व भाविक भक्तांना या नवरात्रीच्या उत्सवानिमित्त शुभेच्छा देतो। थांबतो। धन्यवाद। नमस्कार, मी API दीपक सरोदे, प्रभारी अधिकारी राजूर पोलीस स्टेशन याद्वारे आपणास आवाहन करतो की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेले कळसुबाई येथे सालाबादाप्रमाणे 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या आणि 9व्या माळीला गर्दी होत असते। तरी भाविकांना याद्वारे विनंती करण्यात येते की शिखराच्या जवळपास ज्या पायऱ्या आहेत, येण्या जाण्याच्या ठिकाणी जी वयस्कर व्यक्ती आहेत, लहान मुले आहेत, यांची आपण देखील काळजी घ्यावी। जे ग्रुपनी येतात, ग्रुपनी येणारे जवान मंडळी जी आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची हुल्लडबाजी करू नये। योग्य प्रमाणात पुरेसा बंदोबस्त हा पुरवण्यात आलेला आहे आणि भाविकांनीच एकमेकांची काळजी घ्यावी जेणेकरून जो आपला हा उत्सव आहे तो शांततेत पार पडण्यास मदत होईल अशी अपेक्षा बाळगतो। थांबतो। धन्यवाद। सुराज्य मराठी न्यूज नेटवर्क, विलास तुपे, राजूर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।